हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 240. आता दृश्यपणे दिसो की द्रष्टा होऊनी असो, परी हा वाचून अतिसो नाही येथे. अर्थात अशा प्रकारे हा दृश्य होऊन दिसत असू दे किंवा हा द्रष्टा होऊन अदृश्य असू दे, कसेही असले तरी येथे त्याच्याशिवाय अन्य असे काहीही म्हणजे मुळीच काही नाही. आतापर्यंत जे निरूपण केले, जी अनेकानेक उदाहरणे दिली, त्यावरून माऊली येथे ठामपणे सांगतात की आत्मपरब्रह्म येथे दृश्य होऊन जडरूपात दिसत असू दे किंवा ते सूक्ष्मपणे अदृश्य असू दे, एक नक्की की या ब्रह्मांडात त्या द्रष्ट्याशिवाय अन्य काहीही नाही. जे काही आहे ते तोच आणि फक्त तोच आहे. तोच दृश्य आहे आणि त्याचबरोबर तोच द्रष्टा आहे. तथापि दृश्य हे द्रष्ट्यामधून निर्माण होणारे असून त्यामुळे ते काही कालावधीनंतर नष्ट होणारे आहे. त्याचे नष्ट होणे त्याच्या निर्माणात द्रष्ट्यात होणारे आहे. म्हणून द्रष्टा शाश्वत आहे आणि दृश्य अशाश्वत मिथ्या आहे. म्हणून द्रष्टा सत्य आहे, परम आहे. येथे द्वैत आहे आणि विश्वाचा कारभार त्यावरच सुरू आहे. याचा अर्थ ते द्वैत सत्य आहे असे मुळीच नाही. उदाहरणार्थ, येथे मित्र आहे तसाच शत्रू आहे. तथापि हे मित्र असणे आणि शत्रू असणे हे भौतिक व्यवहारामुळे होते. म्हणून त्याच व्यवहारामुळे भविष्यात हाच मित्र शत्रू होतो किंवा हाच शत्रू मित्र होतो. याचा काहीही भरोसा नाही, असेच सर्व द्वैत समजून घ्यावे. यामुळे भौतिक व्यवहारात द्वैताचा देह जीवित असण्यापुरताच उपयोग करून त्यायोगे परमार्थाची यात्रा करायची असेल तर असे भौतिक व्यवहार अद्वैतात करावे लागतात. मग ते भौतिकदृष्ट्या अव्यवहार होतात, परंतु याला काहीही इलाज नाही. कारण ज्याला परमार्थाची यात्रा करायची असते तो या भौतिक व्यवहारांमधून लवकर बाहेर होण्यासाठी तो व्यवहार उरकतो आणि स्वतःची सोडवणूक करून घेतो. यामुळे तो त्या भौतिक बंधनांमधून चटकन दूर होतो. समोरच्याला वाटते की कसा फसवला. परंतु योगी प्रज्ञाप्राप्त झालेले असतात. त्यांना असले भौतिक व्यवहार उत्तम समजत असतात. तथापि त्या भौतिक फायद्यापेक्षा त्या बंधनांमधून दूर झाल्यामुळे प्रभूची यात्रा लवकर सुरू झाल्याचा अनंत फायदा योग्याचा झालेला असतो आणि तो योग्यासाठी त्या भौतिक फायद्यापेक्षा फार फार मोलाचा असतो. यामुळे तो त्या क्षुद्र भौतिक फायद्यात लक्ष घालत नाही. तुकाराम बुवांकडे आवडीने लाकडा सुरू केला की मुलांना ऊस खायचा आहे, तेव्हा त्यांना ऊस आणून द्या. तुकाराम बुवा एका ऊसाच्या मळ्यावर गेले आणि तेथे त्यांनी दिवसभर काम केले. सायंकाळी मालक मजुरी द्यायला लागला. बुवा म्हणाले, मला मजुरी नको, मला ऊसाची एक मोळी द्या. मालक म्हणाला, अहो, तुमची मजुरी या एका मोळीपेक्षा कितीतरी जास्त आहे. त्यावर बुवा म्हणाले की माझ्या मुलांना ऊस खायला मिळावा म्हणून येथे काम केले, बस तेवढे मला द्या. सायंकाळी ऊसाची मोळी डोक्यावर घेऊन घरी येताना त्यातील 4 कांड्या सोडल्यास बाकी ऊस वाटेतील मुलांना वाटून टाकला, कारण आपली मुले याहून किती ऊस खाणार. द्वैताचा जर देह जीवित राहण्यापुरताच उपयोग केला तर त्यामुळे त्याचा त्रास होत नाही. असा द्वैताचा व्यवहार अद्वैतामध्येच होतो. व्यवहार करूनही त्याचे भोग निर्माण होत नाही. तो दृश्यात द्वैतात असू दे किंवा सूक्ष्मात अद्वैतात असू दे, आपण त्याची काळजी न करता फक्त त्याची यात्रा करायची. बाकी गोष्टी त्याच्यावर सोडून द्यायच्या.
तो आपल्याला द्वैत आणि अद्वैत या पलीकडे घेऊन जातो आणि मुक्त करतो. ओवी क्रमांक 241. गंगा गंगापणे वाहो, की सिंधू होऊन राहो, परी पाणीपणा नवलाहो, हे न देखो की. अर्थात गंगा नदी ही गंगा नदी म्हणून वाहत राहू दे किंवा ती समुद्राला मिळून समुद्र म्हणून राहू दे, परंतु त्यातील पाणी हे पाणी म्हणूनच दोन्हीकडे राहते, त्यात बदल होत नाही. माऊली म्हणतात की गंगेतील पाणी नदीत असले किंवा समुद्रात असले तरी त्या दोन्हीही ठिकाणी पाणीपणात काहीच फरक होत नाही. याचप्रमाणे आत्मपरब्रह्म जड भौतिकात असू दे किंवा ते द्रष्टा म्हणून त्याचे अवलोकन करत असू दे, त्यामुळे आत्मपरब्रह्मात काहीही फरक होत नाही. अशा दोन्हीही ठिकाणी ते सारखेच असते. आपण भौतिकात देह जीवित ठेवण्यासाठी व्यवहार करत असतो, तसेच आपण अध्यात्मात प्रभूची यात्रा व्हावी म्हणून साधना उपासना करत असतो. तरीही यामुळे आपले आत्मभान कधीही अगदी चुकूनही सुटून द्यायचे नाही. आपण आत्मांश आहोत हाच आपल्या भौतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा पाया आहे. तो सतत सांभाळायचा आहे, तरच केवळ यात्रा विनासायास पार होईल. ओवी क्रमांक 242. थिजावे की विघरावे, हे अप्रयोजक आघवे, धृतपण नवे अनारिसे. अर्थात तूप थिजून घट्ट झालेले असले किंवा ते विरघळून पातळ झालेले असले तरी त्याच्या तूपपणात किंचितही फरक झालेला नसतो. आपल्याला याची काळजी करण्याचे कारण नाही. मागील ओवीला पुष्टी देण्यासाठी माऊलींनी येथे आणखी एक दृष्टांत दिला आहे. तूप थिजते आणि घट्ट होते, तसेच ते विरघळून पातळ होते. तथापि या दोन्हीही वेळी त्यातील तूपपणा तसाच असतो. माऊली म्हणतात की यास्तव आपल्याला तूप घट्ट आहे की पातळ आहे याची काळजी करण्याचे कारण नाही. आत्मपरब्रह्म दृश्याच्या माध्यमामधून व्यक्त झाले असले तरी आपल्याला त्याची काळजी करण्याचे कारण नाही. फक्त त्यातील भौतिकापेक्षा आत्मपरब्रह्माचे भान ठेवायचे आहे. हे फार महत्त्वाचे आहे. त्यायोगे त्याचा उपयोग केवळ देह जीवित राहण्यापुरताच केला जाईल, म्हणजे भौतिकात गुंतून जायची भीती नाही. ओवी क्रमांक 243. ज्वाळा आणि वन्ही न लेखीजती दोन्ही, वन्ही मात्र म्हणोनी आन नवेची की. अर्थात ज्वाळा आणि अग्नी असे दोन नाहीत, दोन्हीमध्ये अग्नीशिवाय अन्य काहीही नाही. मागील ओव्या स्पष्ट करण्यासाठी माऊली आणखी एक उदाहरण देत आहेत. अग्नीमधूनच त्याच्या ज्वाळा बाहेर पडतात. अग्नी आणि त्याच्या ज्वाळा दिसायला भिन्न दिसतात, तथापि अग्नी आणि ज्वाळा या दोहोतही अग्नीच असतो. ज्वाळा अग्निरूपच असतात. ज्वाळा हे अग्नीचेच रूप असते. अग्नी नसेल तर ज्वाळा असणार नाही. द्रष्टा आणि दृश्य असे भिन्नत्व जाणवते, तथापि द्रष्ट्यामधूनच दृश्य निर्माण झालेले असते. द्रष्टा आणि दृश्य या दोहोमध्ये द्रष्टा म्हणजे आत्मपरब्रह्मच असते. द्रष्टा नसेल तर दृश्य नसेल, तथापि दृश्य नसले तरी द्रष्टा असेल. याची जाण ठेवून आपण भौतिक जीवन जगावे, म्हणजे आपोआप देहधर्मापुरतेच भौतिक व्यवहार होतात आणि त्याचे संचित होत नाही. हरिओम.